नमस्कार सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हे आहेत आमचे गणपती बाप्पा. तर आता 2-3 दिवस झाले गणपती बाप्पा येऊन. मी काही व्हिडिओ वगैरे बनवले नाही आहेत. जरा तब्येत ठीक नाही आहे म्हणून. तर बनवेल मी व्हिडिओ, छान बनवेल. तर हे सकाळची सुरुवात बघा माझी. तर भाजी वगैरे बनवली आहे मी, वांग्याची भाजी. जरा थोडं वेगळ्याच पद्धतीने बनवली आहे. तर खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी बनवलेली. तर इथे पोळ्यासाठी पीठ वगैरे घेतलेलं आहे मळायला मी. तर भाजी टाकली, भाजी शिजेपर्यंत मग पोळ्या वगैरे होऊन जातात. तर सकाळची धावपळच असते, सकाळची घाईच असते, त्याच्यामुळं पटापट लवकर काम आवरायला लागतं. चहा पाणी वगैरे झालेलंच होतं माझं, मग स्वयंपाक बाकी होता. तर हे बघा इथे स्वयंपाक झालेला आहे, माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या आहेत. तर हे पहा इथे एवढा पसारा पडलेला आहे. त्या पसाऱ्याला बघून मला असं वाटत होतं की ते तसंच ठेवून द्यावं. एवढं जीवावर आलं होतं. आणि सगळा स्वयंपाक वगैरे करायचा म्हटल्यानंतर एवढा पसारा होणारच किचन ओट्यावर. तर आवरावं पण लागणारच. मग ते नंतर आता किती वेळ ठेवणार तो. मग काय घेतलं आवरून पटापट पटापट. ते आवरल्याशिवाय आणि स्वच्छ केल्याशिवाय असं मनही शांत नाही राहत. ते सगळं केलंच पाहिजे असं वाटतं. तर मग मी नंतर घेतलं आवरायला. एकदा कामाला लागल्यावर काही नाही वाटत आवरायचं. पण कामाला म्हणजे आवरायला लागेपर्यंतच थोडंसं हे वाटतं, कंटाळा येतो. नाहीतर एकदा सुरुवात केली ना मग काही नाही वाटत. तर इथे पटापट पटापट पहिल्यांदा भांडे वगैरे उचलून घेतले सगळे. म्हटलं थोडासा किचन वाटा मोकळा झाल्यावर मग बरं वाटतं जरा. तर इथे सर्व भांडे वगैरे उचलून घेतले, जे काही घासायचे होते ते ठेवून दिले तिकडे मी भांडे. तर ही आहे शेपूची भाजी. तर ही शेपाची भाजी निवडायची, बापरे अशा भाज्या निवडायच्या तर खूप जीवावर येतं. पण निवडावी तर लागणारच आहेत, पण आता नाही निवडणार. नंतर वेळ भेटला ना तर निवडून ठेवेल मी. इथे सर्व पसारा वगैरे उचलून घेतला आहे मी, भांडे वगैरे सर्व सर्व मसाल्याचे डबे वगैरे ठेवून घेतले पहिल्यांदा. सगळं कचरा वगैरे भाजीपाल्यांचं निवडलेलं ते सगळं उचलून घेतलं. आता स्वच्छ सगळं गॅस वगैरे घासून, किचन ओटा घासून व्यवस्थित ठेवलं की मग बरं वाटतं जरा. किचन वगैरे साफसफाई जेव्हाच्या तेव्हा केलं की मग छान वाटतं. मला दररोजची सवय आहे, सगळा स्वयंपाक वगैरे झालं की सर्व किचन वगैरे साफ स्वच्छ करूनच ठेवणार मी. असं घाण ठेवतच नाही. आणि असे सवय बऱ्याच बायकांना असते की आपलं किचन स्वच्छच राहिलं पाहिजे असं सर्वांनाच वाटतं, सर्वच बायकांना वाटतं. तर तसंच मलाही आहे की माझंही किचन स्वच्छ साफच राहिलं पाहिजे असं वाटतं. सगळं स्वयंपाक वगैरे झालं की सगळं आवरून घेत असते मी. आणि रात्री झोपताना पण सर्व किचन वगैरे आवरून स्वच्छ करूनच झोपत असते. अजून भांडे वगैरे घासायचे बाकी आहेत. आता किचन वगैरे साफ स्वच्छ झालं, आता भांडे वगैरे घासायला घेईल मी. तर पहा इथे बघा किती स्वच्छ दिसतंय, छान दिसतंय. तर सर्व पुसून वगैरे घेते. थोडंसं ओलं राहिलेलं आहे, तर ते पुसून घेते, लगेच सुकून जातं. तरी पहा किती स्वच्छ दिसतंय. एवढा पसारा झालेला उचलायचा खूप जीवावर आला होता, पण केल्यानंतर होऊन गेलं लगेच, पटापट आवरून घेतलं. तर छान झालं स्वच्छ वगैरे. तर चला आता भांडे वगैरे घासून घेते मी. तर रात्री नूडल्स बनवले होते, त्याचे भांडे वगैरे खूप पडले होते. पण खायला काही बनवून खावं असं वाटतं, पण त्याचे भांडे पण खूप पडतात. तर इथे भांडे वगैरे घेतले सगळे घासून. तर मी नूडल्सचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे, तर ते पण नक्कीच बघा. इथे माझे भांडे पण घासून झालेले आहेत सगळे. तर पहा एवढे भांडे पडले होते, तर सगळे घासून घेतले भांडे सगळे. तर इथे मला चेहऱ्याला लावण्यासाठी मी थोडंसं डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आणि नंतरच थोडी साय टाकली आणि थोडंसं दूध टाकलं की आपल्या चेहऱ्याला असं म्हणजे चांगलं पण वाटतं. आणि थोडासा माझा कोरडा चेहरा असल्यामुळे थोडंसं असं कोरडा कोरडा दिसतो, मग याच्याने थोडासा असा ऑइली दिसतो चेहरा, म्हणून मी हे लावते मध्ये. 8-10 दिवसातून एकदा लावत असते मी हे. तर हे असं लावलेलं आहे मी. तर हे 10-15 मिनटं आता ठेवेल आणि मग स्वच्छ धुवून घेईल. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला